मंडळी, तुमचाही व्यवसाय आहे, मात्र तुमच्या व्यवसायाला अजूनही म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. अहो, एमईए आहे ना, एमईए गेल्या कित्येक दशकांपासून मराठा उद्योजकांचा व्यवसाय वाढण्यासाठी काम करत असतो. याही वर्षी एमईए एक असा उपक्रम राबवत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रोग्रेसिया बिझनेस ॲडवायझरीचे फाउंडर्स सीए शाहूराज सोमवंशी, सीए सुनील सेजार आणि सीए प्रवीण गव्हाणे. नमस्कार सर, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर तुम्ही 1974 पासून प्रोग्रेसिया काम करत आहे. तर कशी सुरुवात झाली, तुम्ही कसे काय आलात आणि तुमच्या एकंदरीत व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? येस, सो 1974 साली बालकृष्ण खर्डे आमचे जे फाउंडर पार्टनर आहेत त्यांनी ही फर्म चालू केली. सो इनिशियली सीए फर्मनी सुरुवात केली. 2006 आम्ही या फर्म मध्ये जॉईन झालो ॲज अ पार्टनर्स. 2017 नंतर आम्ही ह्या फर्मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, नवीन क्षेत्रामध्ये उतरलो. त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन आहे, वेल्थ मॅनेजमेंट आहे आणि डेट सिंडिकेशन, अशा 4 वर्टिकलमध्ये काम करतोय. सो थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठल्याही फायनान्शियल सर्व्हिसेसच्या सेक्टरमध्ये वन स्टॉप सोल्युशन हा एक आमचा मंत्र आहे. ओके सर, आणि तुमच्या व्यवसायाचं असं काय नाविन्य आहे? कारण सीए मध्ये बरेच सीए लोक आहेत जे अनेक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत, मात्र गेल्या 74 वर्षांपासून आपल्या कंपनीने पुण्यात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. सो असं काय नाविन्य आहे आपल्या कंपनीचं? सो बेसिकली आम्ही कस्टमाइज सोल्युशनवर भर देतो. जनरलाइज सोल्युशन आम्ही कधीच क्लायंटला रिकमेंड करत नाही. क्लायंटच्या गरजा ओळखून, त्यांच्या बिझनेसमधल्या अडचणी समजून त्यांना एक कस्टमाइज सोल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ज्याच्यामधनं की आमचं सक्सेस रेशो 99%. कस्टमाइज सोल्युशन दिल्यामुळे क्लायंटला त्याचं सोल्युशन व्यवस्थित मिळून जातं. ओके, आणि सर आपल्या कंपनीचा असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे खरंच तुमच्या व्यवसायाला एक चांगला ओळख निर्माण झाली किंवा तुमच्या पर्सनल आयुष्यात बदल झाले त्याच्यामुळे? आमच्या व्यवसायाचं, कुठल्याही व्यावसायिकाचं जे व्यवसाय वाढीचा विषय येतो तेव्हा सो मेहनतीच्या अभावामुळे तो विकास होतो किंवा तो योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, त्याच्यामुळं त्याचा व्यवसाय वाढीला प्रॉब्लेम्स येतात. तिथं आम्ही व्यावसायिकांना त्या मार्गदर्शन चालू केले आहे, मार्गदर्शन करायला. आणि ते मार्गदर्शन जेव्हा आम्हाला कळालं की ती मार्गदर्शन आमचे खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहे व्यवसाय वाढीसाठी, त्याच्यामुळं ते एक टर्निंग पॉईंट झाला. आम्हाला कळलं की आमचा सल्ला व्यवसाय वाढीसाठी खूप चांगला होता. अच्छा, खरं तर तुम्ही 3 जण ज्यावेळेला काम करत असतात तर कदाचित प्रत्येकाच्या विचारांमुळे एक वेगळे वेज निर्माण होत असतील. तर इथे कुठे तुम्हाला काहीतरी डिफरंट जाणवलंय का? किंवा कधी नाही, बिझनेस मध्ये काहीतरी चुकीचं घडतंय किंवा असं काही निर्माण झालं असेल का? किंवा मग त्याच्यावरती तुम्ही कसं उपाययोजना करतात 3 जण ज्या वेळेला काम करत असता या क्षेत्रात? तेव्हा या क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला काही चॅलेंजेस येतात आणि आमचा 3घांचा अनुभव आम्ही शेअर करतो आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काय सोल्युशन होऊ शकतं तर याच्यावर आमचा जास्त भर असतो, जेणेकरून तो आपल्या ग्राहकाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि 3घांचा विचार विनिमय करून आम्ही त्याच्यावर डिसिजन घेतो. अच्छा, आणि तुम्ही एमईए मध्ये कधीपासून आहात किंवा एमईए सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? हा, तर एमईए बरोबर मी बरेच वर्ष आहे कनेक्टेड आणि एमईए हे खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मराठा एंटरप्रेन्योरला याचा नक्कीच फायदा आत्ता पण होते आणि पुढं पण जाऊन खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. आणि एमईएचा जो आता होणारा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे, सो तिथे सुद्धा तुम्ही भाग घेतला आहे, तर त्यामागे काय थॉट होता? बेसिकली एमईए जे एक्स्पो भरवते आता, तर हे खूप मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन असणार आहे, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल वेंडर्स ॲज वेल ॲज इंटरनॅशनल कंपनीज पण त्याचं पार्टिसिपेट करतात आहे. आणि त्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला
तुमचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांना तुम्हाला दाखवता येतील, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं बिझनेस मिळू शकतो. आणि बिझनेस बरोबर एकमेकांमध्ये तुम्हाला कोलॅबरेशन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. वेगवेगळे बिझनेसेस कुठल्या प्रोसेस और सिस्टीम किंवा काही मेथड्स फॉलो करतात त्याची माहिती तुम्हाला होईल. तर हे असे अनेक फायदे मला नक्कीच मिळतील बिझनेस म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी MBA जॉईन केलं होतं त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित आहे आणि पुण्यामधलेच काही 100-200 व्यावसायिकांशी आपण जोडले जाऊ शकतो. पण आज आम्हाला जेव्हा ME एक्सपोला आम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर कळतंय की ME ने आपल्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा व्यवसाय जागतिक लेवलला कसं घेऊन जाऊ शकता याचं एक खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. आणि आम्ही त्यासाठी ME ला खूप धन्यवाद देतो. ME आमच्यासारख्या छोट्या उद्योग म्हणजे व्यावसायिकासाठी एवढी छान संधी उपलब्ध करून दिली. येस सर, खरं तर तुम्ही म्हणताय की छोटा बिझनेस, मात्र या छोट्या बिझनेस मागे खूप मोठी विचारशैली आहे, खूप मोठा एक उद्देश आहे. तर तुमच्या तिघांचाही इतक्या वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही नवीन उद्योजकांना काय सांगाल? कारण आता प्रत्येक म्हणतोय की मला काहीतरी बिझनेस करायचंय. सो अशा लोकांना तुम्ही काय फॉर्म्युला देऊ शकाल बिझनेस करायचा असेल तर? येस, तर ह्याच्यामध्ये कुठल्याही नवीन उद्योजकाला मेन जर कुठली गोष्ट सुरुवातीला करायची असते तर त्याचे फाउंडेशन जे आहे, तो जो काही सर्व्हिस किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतोय तर त्याच्या रिलेटेड त्यांनी प्रॉपरली त्याचा स्टडी असला पाहिजे. ओके. त्याच्या रिलेटेड मार्केटमध्ये त्याची डिमांड किती आहे त्याचा स्टडी असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढचे आहेत फॅक्टर की फायनान्शियल डिसिप्लिन्स, देन त्याचं टॅक्स कंप्लायन्स रिलेटेड त्याचं नॉलेज आणि पुढं सेल्स रिलेटेड नॉलेज. तर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून बिझनेसमध्ये त्यांनी आलेलं कधी पण चांगलं असतं. सर, ME इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो नुकताच होणार आहे. सो ME बद्दल किंवा या एक्सपो बद्दल तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? तर ME इंटरनॅशनल एक्झिबिशन जे भरणार आहे तर याच्यामध्ये मी सगळ्या मराठा व्यावसायिकांना आवाहन करतो की तुम्ही जरूर त्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करा. आणि हे फक्त एक्झिबिशन नाही आहे तर मराठा लोकांसाठी एक चळवळ आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही पार्टिसिपेट करा. आम्ही पण स्टॉल बुक केलेला आहे. सो आमचा स्टॉल नंबर आहे D6. सो सगळ्यांना विनंती करतो की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या एक्झिबिशनमध्ये सहभाग नोंदवा. सगळ्यांनाच नक्की फायदा होईल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.